रेल्वेच्या मध्य पश्चिम हार्बर, ट्रान्स हार्बर अशा 4ही मार्गांवर मेगा ब्लॉक घेण्यात आलाय। पश्चिम रेल्वेवर तर तब्बल 12 तासांचा जम्बो ब्लॉक असून मध्यरात्री 12 वाजल्यापासून हा ब्लॉक सुरू झाला असून तो दुपारी 12 वाजेपर्यंत चालणार आहे। रुळांची आणि ओव्हरहेड वायर्सच्या दुरुस्तीच्या कामांसाठी हा ब्लॉक घेण्यात आलाय। मध्य रेल्वेच्या माटुंगा ते मुलुंड दरम्यान डाऊन धीम्या मार्गावर सकाळी 11:30 ते 4:30 पर्यंत मेगा ब्लॉक असणार आहे। तर हार्बर मार्गावर सीएसटी चुनाभट्टी माहीम दरम्यान अप आणि डाऊन मार्गावरही 11:30 ते 4:30 पर्यंत ब्लॉक घेण्यात आलाय। अवघ्या 500 रुपयांमध्ये महिनाभर लोकलने कुठेही फिरण्याचा प्रस्ताव रेल्वेच्या विचाराधीन आहे। रेल्वे बोर्डाने हिरवा कंदील दाखवल्यास उपनगरीय रेल्वेच्या मार्गासाठीचा समावेशक पास काढण्याची सुविधा आता रेल्वे प्रवाशांना उपलब्ध होणार आहे। या 500 रुपयांच्या मासिक पासच्या आधारे प्रवाशाला महिनाभर मध्य पश्चिम हार्बर, ट्रान्स हार्बर अशा मार्गांवर कितीही वेळा फिरता येणार आहे। द्वितीय श्रेणीसाठी 500 रुपयांमध्ये तर प्रथम श्रेणीसाठी मासिक पाससाठी 1500 रुपये मोजावे लागणार आहे। मुंबई रेल्वे विकास प्राधिकरणाने रेल्वे बोर्डाकडे हा प्रस्ताव पाठवलाय। हा प्रस्ताव मान्य झाल्यास ही पास सुविधा प्रवाशांना लवकरच उपलब्ध होणार आहे। माजी मुख्यमंत्री भाजपवासी होतील अशी चर्चा सध्या जोरात रंगू लागल्यानं त्यांच्या जिल्हा काँग्रेस स्नेहसंमेलनाच्या उपस्थितीकडे सर्वांचंच लक्ष लागलंय आणि याच निमित्तानं जिल्ह्यातले काँग्रेसचे सर्व पदाधिकारी एकाच मंचावर येणार आहेत। संध्याकाळी ओरोस इथे हा कार्यक्रम होणार आहे। यावेळी नारायण राणे जाहीरपणे कार्यकर्त्यांशी संवाद साधणार असल्यानं ते काय बोलणार याबाबत उत्सुकता आहे। राज्य सरकारला कोंडीत पकडण्यासाठी शिवसेनेसह सर्वच पक्ष आक्रमक झालेत। भाजपचा घटक पक्ष असलेल्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टींनीही आक्रमक भूमिका घेतली आहे। कर्जमाफी केली नाही तर भाजप सरकारला घालवायला आघाडी सरकारला एवढा वेळ लागणार नाही। आम्ही सरकारमध्ये असलो तरी योग्य वेळी बाहेर पडणार असल्याचे संकेतही त्यांनी बारामतीत दिले आहेत। राज्यातील मंत्रिमंडळ विस्तारात मेरिटच्या बळावरची बढती आणि गच्छंती होणार असल्याचे संकेत रोजगार हमी आणि पर्यटन मंत्री जयकुमार रावळ यांनी दिले आहेत। निवडणुकांमध्ये पक्षाला यश मिळवून देणारे आणि आपल्या विभागाची जबाबदारी सक्षमपणे सांभाळणाऱ्या मंत्र्यांना येत्या काळात अच्छे दिन येतील असे मंत्री रावळ यांनी स्पष्ट केलंय। ज्या मंत्र्यांची कामगिरी सुमार आहे त्यांच्या गच्छंतीची शक्यताही नाकारता येत नाही असे संकेतही मंत्री रावळ यांनी दिले आहेत। मंत्री आणि आमचे कोर ग्रुप आमचे नेतेच त्याच्या बाबतीत ठरवतात, परंतु त्याच्यामध्ये भारतीय जनता पक्ष नेहमी कार्यकर्त्यांचा पक्ष आहे। ह्याच्यामध्ये काम करणारा कार्यकर्ता, प्रामाणिक कार्यकर्ता आणि जो आपल्या क्षेत्रामध्ये आपल्या जिल्ह्यामध्ये राजकीय यश असेल किंवा सामाजिक काम असेल जो करत असेल त्या कार्यकर्त्याला नक्कीच भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून न्याय मिळत असतो। सांगली जिल्हा परिषदेत राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी आयोजित केलेल्या पाणी टंचाई आढावा बैठकीत अधिकारी हे मोबाईलवर व्हॉट्सअप आणि फेसबुकवर रमलेले दिसले। एकीकडे मंत्री, खासदार, आमदार आणि लोकप्रतिनिधी यांची पाणी टंचाईबाबत गंभीर चर्चा सुरू होती तर तिथेच दुसरीकडे अनेक अधिकारी हे मोबाईलवर मशगूल होते। त्यातच महत्त्वाच्या अधिकाऱ्यांनी बैठकीला दांडीही मारली। महत्त्वाच्या बैठकीला गैरहजर असणाऱ्या आणि चॅटिंग करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाईचं आश्वासन राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी दिलं आहे। केंद्रीय आरोग्य मंत्री जे.पी. नड्डा यांनी राज्य सरकारला घरचाच आहेर दिलाय। केंद्राकडून देण्यात येणारा निधी हा राज्य सरकार वापरत नसल्याची नाराजी नड्डा यांनी व्यक्त केली आहे। नवी मुंबईत अभाविपच्या वतीनं आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते। आरोग्याचं बजेट कमी केलं जात असल्याचा आरोप नड्डा यांनी खोडून काढला। आरोग्यासाठी बजेटमध्ये भरीव तरतूद करण्यात आल्याचंही त्यांनी सांगितलं। नाफेडनं शनिवारी राज्यातली सर्व तूर खरेदी केंद्र बंद केली आहे, त्यामुळे शेतकरी हवालदिल झालाय। लाखो क्विंटल तूर बाजारात असताना देखील खरेदी थांबवण्यात आली आहे। अकोल्याच्या बाजार समितीत शेवटच्या दिवसापर्यंत तुरीच्या 594 गाड्या रांगेत होत्या। रात्री 8:30 पर्यंत तूर खरेदी सुरू होती। खरं तर शेतकऱ्यांच्या रेट्यामुळे 8:30 पर्यंत केंद्र सुरू ठेवण्यात आलं होतं। अंदाजे 70,000 क्विंटल तूर अकोल्याच्या बाजारात खरेदी विना पडून आहे। त्यामुळे आता याचं करायचं काय असा प्रश्न शेतकऱ्यांना पडलाय। शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींवर नाव न घेता टीका केली आहे। बहुमताच्या अतिरेकामुळे दहशतवाद तयार होतोय असं वाटत असल्याची टीका राऊत यांनी केली आहे। लोकशाही प्रक्रियेत निर्णय सर्व सहमतीने होत नसल्याची टीकाही त्यांनी केली आहे। लोकशाहीतले निर्णय सर्वमताने व्हायला पाहिजे। ते ज्या दिवशी होत नाही त्या दिवशी पुन्हा एकदा आपल्याला आणीबाणीची भीती वाटते। मी बोलणे योग्य नाही, पण मी नाही बोललो तर कोण बोलणार? नाशिकला
या सगळ्याचा विचार आपण करावा. लातूर महानगरपालिकेवर भाजपनं एक हाती सत्ता मिळवली आहे, त्यामुळे यावरून आता आरोप प्रत्यारोपांना सुरुवात झाली आहे. भाजपनं शासकीय यंत्रणेचा दुरुपयोग केल्याचा आरोप अमित देशमुखांनी केलाय. असे आरोप करणं म्हणजे राजकीय आत्महत्या असल्याचं संभाजी पाटील निलंगेकर म्हणाले. काँग्रेसला ज्या 33 जागा लातूर महापालिकेत मिळाल्या आहेत त्या फक्त दिवंगत विलासराव देशमुख यांचं नाव घेऊन मतदारांना भावनिक करून मिळाल्या आहेत. याशिवाय काँग्रेसने धनशक्तीचा मोठ्या प्रमाणात वापर केल्यामुळेच मिळाल्याचा आरोपही भाजप नेते संभाजी पाटील निलंगेकर यांनी केला आहे. एकूण 60 सनदी अधिकाऱ्यांच्या बदली करण्यात आल्या आहेत. यामध्ये अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांचाही समावेश आहे. पीएमआरडीएचे महेश झगडे यांची नाशिकच्या विभागीय आयुक्तपदी बदली करण्यात आली आहे, तर सीएन दळवी हे पुण्याचे नवे विभागीय आयुक्त असणार आहेत. पर्यटन आणि सांस्कृतिक विभागाचे मुख्य सचिव म्हणून नितीन गद्रे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. नवी मुंबईतल्या खारघर टोल नाक्याजवळच्या आदित्य प्लॅनेट इमारतीला सकाळी 5:30 वाजता आग लागली. यामध्ये 2 कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला. इमारतीच्या तळमजल्यावरच्या मारुती शोरूमला ही आग लागली. यामध्ये शोरूममध्ये झोपलेले कर्मचारी कृष्णकुमार आणि जितेंद्र कुमार यांना बाहेर पडता न आल्यानं त्यांचा मृत्यू झाला. मात्र शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागली असल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला जातोय. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दलाच्या 5 गाड्या तातडीनं घटनास्थळी दाखल झाल्या होत्या. 7 मजल्याची रहिवासी इमारत होती. रहिवासी इमारतीच्या तळमजल्यावर कंप्लीट मारुतीचं शोरूम होतं. त्या शोरूमच्या गाळ्यामध्ये 5-6 गाड्या होत्या. त्या तळमजल्यावरच्या सर्व गाड्यांना आग लागलेली होती. गाड्या किती जळाल्या याचा अंदाज नाही आहे, पण कमीत कमी 20 ते 25 गाड्या तरी जळालेल्या असतील अंदाज आहे. 2 कर्मचारी आतमध्ये होते. त्यांना आगीच्या धुरामुळे ते बाहेर येऊ शकले नाही. धुळे शहरालगत असलेल्या नगाव बारी परिसरातील जोशावा फ्लोरा पार्क अँड अॅग्रो इंडस्ट्रीमध्ये भीषण आग लागली. या आगीत कोट्यवधी रुपयांचे 12 पॉली हाऊस जळून खाक झालेत. ही आग डीपीमध्ये शॉर्ट सर्किट झाल्यामुळे लागल्याचा दावा संस्थेच्या संचालकांनी केलाय. तर या संस्थेबद्दल तक्रारी असल्यामुळे पुरावे नष्ट करण्यासाठीच ही आग लावली गेल्याचा आरोप ॲडव्होकेट घोडराज यांनी केला आहे. 12 एकर क्षेत्रात असलेल्या 12 पॉली हाऊस शेजारी सुकलेलं गवत होतं आणि त्याचमुळे ही आग बनव्यासारखी पसरली आणि काही क्षणात या आगीनं रौद्र रूप धारण केलं. शॉर्ट सर्किट झालं आणि त्यामुळे डीपी पासून आग लागलेली आहे. डीपीच्या आजूबाजूला असलेले 2 ट्रॅक्टर, दुसरं तिथे लाकडाचं साहित्य असणार सगळं होतं आणि तिथून पासून आग लागून आमचं जे टँक बांधलेलं आहे पाण्याचं इथे सप्लाय करायचं, त्या टँकच्या आजूबाजूने आग लागत येऊन संपूर्ण पॉली हाऊसांना घेरून घेतलेलं आहे आणि त्याच्यामुळे पूर्णपणे नुकसान झालेलं आहे. मद्यपीच्या उपद्रवामुळे संतप्त महिला आणि ग्रामस्थांनी देशी दारूच्या दुकानावर हल्लाबोल करून दुकानाची दुरावस्था केली. नाशिक जिल्ह्यातील सटाण्यात ही घटना घडली आहे. आगीमुळे दुकानातील सिलेंडर स्फोट होऊन संपूर्ण दुकान भस्मसात झालंय. यावेळी महिलांनी दुकान मालकास बेदम मारहाण केली. पोलीस अधिकाऱ्यांनाही संतप्त महिलांच्या रोषाला सामोरं जावं लागलं. दारू दुकान बंद करण्याच्या मागणीसाठी महिलांनी रास्ता रोको आंदोलनही केलं. महामार्गालगतचे बिअर बार आणि देशी दारूची दुकानं बंद करण्याच्या आदेशामुळे सटाणा शहरातील सर्वच दारू दुकानं बंद आहेत. माझे मिस्टर सकाळ दिवस पण उगायचे नाही तर इथंच राहायचे. आमचे सर्व गावातले मुलं आहेत ना, सर्व व्यसनाधीन होते आणि आत्महत्या करतायत दारू न मिळाल्यामुळे. आणि रस्त्यावरून चोरी जातात ना, हे दारुडे त्रास देतात. आम्हाला हे दुकान इथं नको. हे लायसन जिथलं वय तिथे द्या मुंजाडले आमले दे आठे नको पाहिजे आता. आम्ही इथं वय जायचं आम्ही. गोवंडीमध्ये एका 82 वर्षीय महिलेची हत्या करून घरातील हंडा आणि कळशी घेऊन पळालेल्या 2 अट्टल गुन्हेगारांना गोवंडी पोलिसांनी मोठ्या शिताफीनं अटक केली आहे. अरविंद बबन देशमुख आणि संतोष बबन चिंचोळे अशी या आरोपींची नावं आहेत. चोरीच्या उद्देशानं त्यांनी हा खून केल्याचं त्यांनी कबूल केलंय. राज्यामध्ये 12वं खुलं जेल धुळ्यात उभारलं जाणार आहे. धुळे जिल्हा कारागृहाकडे खुले जागा मुबलक प्रमाणात आहे आणि खुल्या जेलसाठी तशी पाहणी वरिष्ठ स्तरावरून करण्यात आली आहे. पैठणच्या धर्तीवर हे खुलं कारागृह उभारलं जाणार असून इथे ज्या बंदिवानांना जन्मठेपेची शिक्षा झाली आहे आणि त्यांचं वर्तन चांगलं आहे अशा बंदिवानांना इथे ठेवण्यात येणार आहे. पुणे इथल्या कारागृहाचं विशेष पोलीस निरीक्षक CH वाकडे यांनी धुळ्यात येऊन जागेची पाहणी केली आहे. तसा प्रस्ताव वरिष्ठ स्तरावरही पाठवण्यात आला आहे.
घाटकोपर पोलीस ठाण्याच्या वसाहतीत अभ्यासिका, चिल्ड्रन पार्क, खुली व्यायामशाळा आणि कराटे यासाठी मैदानाचं उद्घाटन करण्यात आलं. मुंबईचे पोलीस आयुक्त दत्ता पडसाळगीकर यांच्या हस्ते या मैदानाचं उद्घाटन करण्यात आलं. कर्मचाऱ्यांसोबत त्यांच्या कुटुंबियांनाही या मैदानाचा वापर करावा असा हेतू या उपक्रमामागे आहे. समाज माध्यमांचा वेग प्रचंड वाढला असून वृत्तपत्र वाचणाऱ्यांपेक्षा ते धारण करणाऱ्यांची संख्या तिपटीनं वाढली आहे. भविष्यात एकाच वेळी वृत्तपत्र, वृत्तवाहिनी, फेसबुक, ट्विटरवर बातमी येऊ शकेल अशा प्रकारे माध्यमं प्रभावी होताना दिसत आहेत. झी 24 तासचे मुख्य संपादक डॉक्टर उदय निरगुडकर यांनी हे मत व्यक्त केलं. जळगाव जिल्ह्यातल्या अमळनेर इथे पूज्य साने गुरुजी ग्रंथालय आणि मोफत वाचनालयातर्फे आयोजित करण्यात आलेल्या व्याख्यानमालेत आजचं वृत्तवाहिनीचं स्वरूप आणि समाज माध्यम या विषयावर ते बोलत होते. लोकमान्य विद्यालयाच्या प्रांगणात हा कार्यक्रम पार पडला. भविष्य काळात एकाच वेळी वृत्तपत्रात लिहू शकेल, एकाच वेळी वृत्तपत्रात लिहू शकेल, एकाच वेळी न्यूजवर बाईट लिहू शकेल, त्याच वेळी फेसबुकवर त्याविषयी ब्लॉगवर माहिती लिहू शकेल आणि ट्विटरवर 140 शब्दांमध्ये ती स्टोरी तितक्याच परिणामकारकपणे त्याच क्षणाला देऊ शकेल अशी चौफेर कामगिरी करणारे आणि सर्व माध्यमांवर तेवढीच हुकूमत असणारे पत्रकारच टिकतील. Those who are rigid, they will not survive, they will die. Those who are adaptive, they will survive. Those who are creative, innovative, they will only grow. पहिल्या खानदेश फेस्टिवलचं कल्याणमध्ये आयोजन करण्यात आलंय. कल्याणच्या खडकपाडा भागातील साई चौकात हे फेस्टिवल आयोजित करण्यात आलं असून आज या फेस्टिवलचा दुसरा आणि शेवटचा दिवस आहे. खानदेशी संस्कृती आणि खास खानदेशी पदार्थांची चव चाखण्यासाठी कल्याणकरांनी इथे गर्दी केली आहे. सुप्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर यांनी पाककलेमध्ये जागतिक पटलावर नवीन इतिहास रचलाय. अमेरिकेच्या बेंजामिन पेरी यांचा सलग 40 तासांचा कुकिंगचा विश्वविक्रम या नागपूरकर कुकिंग मास्टर्सने मोडला आहे. शनिवारी मध्यरात्री 2:56 विष्णू मनोहर यांनी बेंजामिन पेरी यांचा हा विक्रम मोडीत काढला. आता सलग 52 तासांच्या कुकिंग मॅरेथॉन विश्वविक्रमाच्या दिशेनं विष्णू मनोहर यांची दमदार वाटचाल सुरू आहे. विष्णू मनोहर 1000 पाककृती तयार करणार आहेत. यामध्ये 90% देशी तर 10% परदेशी पाककृतींचा समावेश आहे. नागपूरमधल्या इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंगच्या सभागृहात विष्णू मनोहर यांनी शुक्रवारी कुकिंग मॅरेथॉनच्या विक्रमाला सुरुवात केली आहे. चित्र, शिल्प आणि फोटोग्राफी अशा विविध कलांचा मिलाफ असणारं कलाविश्व हे राज्यस्तरीय प्रदर्शन सध्या पुण्यातील घोले रोड आर्ट गॅलरीमध्ये सुरू आहे. शाळकरी मुलांच्या चित्रांपासून ते व्यावसायिक कलावंतांच्या कलाकृती या प्रदर्शनात पाहायला मिळतात. शिवस्फूर्ती प्रतिष्ठान आणि चित्रलीला निकेतन कला महाविद्यालयाच्या वतीनं हे प्रदर्शन या ठिकाणी आयोजित करण्यात आलंय. राज्यभरातील 300हून अधिक कलाकारांनी या प्रदर्शनात सहभाग घेतलाय. फ्लेमिंगोंचं आगमन झालं की त्यांना पाहायला पक्षीप्रेमींची गर्दी नेहमीच होत असते. लोकांची ही उत्सुकता लक्षात घेऊन शिवडी जेट्टी इथे शनिवारी फ्लेमिंगो फेस्टिवलचं आयोजन करण्यात आलं होतं. BNHSने मुंबई पोर्ट ट्रस्ट आणि मॅग्रोव्ह अँड मरीन बायोडायव्हर्सिटी फाउंडेशनच्या सौजन्यानं या फ्लेमिंगो फेस्टिवलचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलं होतं. हजारो फ्लेमिंगो आणि अन्य जातीचे शेकडो पाणपक्षी या निमित्ताने पक्षीप्रेमींनी पाहता आले. दुपारपासूनच सूर्यास्तापर्यंत अनेक पक्षीप्रेमींनी हे गुलाबी पाहुणे पाहण्यासाठी शिवडी जेट्टी इथे गर्दी केली होती. पाणपक्ष्यांचं विश्व सामान्यांसमोर उलगडणं आणि त्यांच्यापर्यंत संवर्धनाचा संदेश पोहोचवणं हाच या फ्लेमिंगो फेस्टिवलचं मुख्य उद्दिष्ट होतं. दिल्ली महापालिका निवडणुकीसाठी आज मतदान होत आहे. या निवडणुकीतून 272 नगरसेवकांची निवड केली जाणार आहे. भारतीय जनता पक्ष, आम आदमी पक्ष आणि काँग्रेस यांच्यामध्ये खरी लढत असणार आहे. दिल्ली शहरातल्या 13,022 मतदान केंद्रांवर हे मतदान होत आहे. मतदान प्रक्रिया शांततेत पार पाडावी याकरता कडेकोट पोलीस बंदोबस्त या ठिकाणी तैनात करण्यात आलाय. 26 एप्रिलला मतमोजणी होणार आहे. सहारा समूहाचे प्रमुख सुब्रतो रॉय शुक्रवारी सेबी कोर्टात हजर झाले. रॉय यांच्या सुनावणीनंतर कोर्टाने त्यांच्या विरोधातील अजामीनपात्र अटक वॉरंट रद्द केलंय. पुढील प्रत्येक सुनावणीला रॉय यांना हजर राहण्याच्या अटीवर त्यांच्यावरील अटक वॉरंट रद्द करण्यात आलंय. या प्रकरणातील पुढील सुनावणी ही 18 मेला होणार आहे.
राम जन्मभूमी आंदोलनाचे नेते रामविलास वेदांती यांनी दावा केलाय की बाबरी मशीद अशोक सिंघल महंत अवैधनाथ आणि त्यांच्या इशाऱ्यावरच पाडण्यात आली, तर लालकृष्ण अडवाणी हे कार सेवकांना मशिदीवरून खाली उतरण्याचं आवाहन करत होते असंही वेदांती यांनी म्हटलंय. दरम्यान भाजप खासदार विनय कटियार यांनी सीबीआयवर आरोप केले. दक्षिण आफ्रिकेत एका स्कूल बसला अपघात झाला. मुलांना शाळेतून घरी घेऊन जात असताना बस आणि ट्रकमध्ये जोरदार टक्कर झाली आणि अपघातात ड्रायव्हरसह 16 मुलांचा मृत्यू झालाय. अनेक मुलं जखमी झाली असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. उत्तर अफगाणिस्तानात तालिबान्यांनी आर्मीच्या हेडक्वार्टरवर केलेल्या हल्ल्यामध्ये अनेक सैनिक शहीद झाल्याचा अंदाज वर्तवण्यात येतोय. अमेरिकी अधिकाऱ्यांच्या मते या हल्ल्यात 50हून अधिक सैनिक मारले गेलेत. हल्लेखोर अफगाणिस्तान आर्मीच्या गणवेशात आल्याचं सांगण्यात आलंय. फ्रान्सची राजधानी पॅरिसमधील एलिजे परिसरात पोलिसांवर हल्ला करणारा व्यक्ती हा करीम शेऊर्फी असून तो 39 वर्षांचा असल्याचं स्पष्ट करण्यात आलंय. 2001 मध्येही तो पोलिसांवर हल्ल्याच्या आरोपाखाली जेलमध्ये जाऊन आलाय. तसंच तो 2 महिन्यांपूर्वीच मास्क आणि चाकूसोबत त्याला पकडण्यात आलं होतं. दक्षिण इराकमध्ये बंदी बनवण्यात आलेल्या 26 जणांची तब्बल 16 महिन्यानंतर सुटका करण्यात आली आहे. बंदिवानांमध्ये कतारच्या रॉयल फॅमिलीमधील लोकांचा देखील समावेश होता. डिसेंबर 2015 मध्ये इराकमधील एका कॅम्पमधून त्यांना बंदी बनवण्यात आलं होतं. दरम्यान या बंदिवानांची सुटका करण्यासाठी कुठला सौदा करण्यात आला याबाबत मात्र स्पष्टता करण्यात आलेली नाही. व्हेनेझुएलावरील राजकीय संकट दिवसेंदिवस वाढत चाललंय. त्याचबरोबर चोरीच्या घटनांमध्ये देखील मोठी वाढ झाली आहे. काराकासमध्ये एका दुकानात चोरी करताना विजेचा धक्का लागून 8 लोकांचा मृत्यू झालाय. ई व्हॅलीमध्ये अशाच प्रकारच्या घटनेत 11 जणांचा बळी गेला होता. अनेक वर्षांपासून आयसिसच्या अत्याचारांनी त्रासलेल्या मोसुलमध्ये काल वेगळं दृश्य पाहायला मिळालं. मोसुलमध्ये एकाच ठिकाणी जवळपास 2000 लोक पिकनिकसाठी एकत्र आले होते. त्यांनी गाण्यांवर चांगलाच ठेका धरला. लहान मुलांनीही बागेत खेळण्याचा आनंद लुटला. आयसिसच्या दहशतीखाली या सर्वांवरच बंदी घालण्यात आली होती. सिरियात 4 शहरांमधून सामान्य नागरिक, विद्रोही आणि सरकारी पक्षातील लोकांनी अदलाबदली करण्यात आली आहे. सामान्य नागरिक आणि सरकारचं समर्थन करणाऱ्या लोकांना 2 दिवस अलेपो शहराच्या बाहेर ठेवण्यात आलं होतं आणि त्यानंतर आता त्यांना शहरात प्रवेश देण्यात आलाय. अलेपो शहरावर सध्या सरकारचा ताबा आहे. सिरियातील कारवाई दरम्यान तुर्कीतील नाईट क्लब हल्ल्याचा मास्टरमाइंड अब्दुराखमान उझबेकीला ठार केल्याचा दावा अमेरिकेनं केलाय. 1 जानेवारीला इस्तांबूलमधील नाईट क्लबमध्ये झालेल्या हल्ल्यात 39 जण मारले गेले होते. दरम्यान उझबेकी हा बगदादीचा निकटवर्तीय मानला जातो. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ओबामा प्रशासनाच्या शेवटच्या 18 महिन्यातील टॅक्स नियमांची पडताळणी करण्याचे आदेश दिलेत. ट्रम्प प्रशासनाच्या दाव्यानुसार ओबामांच्या निर्णयामुळे अनेक कंपन्यांनी आपली मुख्यालये अन्य देशात हलवून टॅक्समध्ये सूट मिळवली. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.